दुष्काळानं पती नेला. त्याच्या मागे मुलाला वाढवायचा प्रयत्न उस्मानाबादच्या पपिताबाई करतायत. पण दुष्काळामुळे त्यांचा जगण्याचा संघर्ष आणखीनच तीव्र झालाय. पाहूया त्यांची ही कहाणी. उस्मानाबाद तालुक्यातल्या सारोळा गावच्या या आहेत पपिताबाई गोरोबा शिंदे. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांचा एकाकी संघर्ष सुरू आहे. 2 एकर शेतीत यंदा त्यांनी सोयाबीन पेरलं, पण पावसानं दडी मारल्यामुळं पीकच उगवलं नाही. उत्पन्न तर सोडाच, पण पेरणी आणि मशागतीसाठी झालेला खर्चही त्यातून निघणं कठीण झालंय. पेरलं तर त्याच्यात काही आलं नाही. मग आता आम्ही दोघं मालेकर कामधंद्याला जात आहोत. कसं बघते मावशी? इका कामधंदा केल्याशिवाय मार्ग नाही. शिक्षण का बंद केलं पोराचं? आता पैसा पाणी नाही, मग एकटीला शिकवणं होणं, मग आता पोटभाव का शिकवावं लेकराला? शेतात तर काहीच येत नाही. पपिताबाईंचे पती गोरोबा शिंदेंचा 15 वर्षांपूर्वी दुष्काळामुळेच जीव गेलाय. दुसऱ्या गावातून पाणी भरताना त्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. नवऱ्याच्या मागं पपिताबाईंनी शेतात काबाड कष्ट करत आपल्या एकुलत्या एका मुलाला वाढवलंय. पण दुष्काळानं पुन्हा एकदा त्यांच्यासमोर जगायचं कसं असा प्रश्न निर्माण केलाय. 2 एकरमध्ये सोयाबीन पेरलेली होती, पण दुष्काळामुळे काय सोयाबीन आलेली नाही. शाळा शिकत मी मजुरीला जाऊन आईच्या कामात आईला मदत करतो आणि आमच्या ह्याच्यामुळे 2 जणांचं बघते. पिढ्या दर पिढ्या पाठलाग करणाऱ्या दुष्काळाचं दुष्टचक्र आता आणखी किती काळ सोबत करेल माहीत नाही. पण या दुष्काळाशी संघर्षतील महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद. मदतीचा हात देण्यासाठी या दुष्काळग्रस्तांच्या नावानं चेक काढा. रमेश शिंदे, आरवी शिरूर, साळापुरी परभणीचे. माणिक शिंदे पपिताबाई शिंदे आहेत उस्मानाबादहून. थेट यांच्या नावानं आपण चेक काढायचे. दुष्काळग्रस्तांना मदत पाठवण्यासाठी आमचा पत्ता झी 24 तास, मधु इंडस्ट्रियल इस्टेट, बी विंग, 4था मजला, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400013. दूरध्वनी क्रमांक 02224827821. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.